नाशिक मधल्या त्र्यंबक नाका या अत्यंत गजबजलेल्या चौकामध्ये उभा आहे। आपण इथे पाहत असाल की इथे चहूबाजूनी रहदारी अत्यंत जास्त वर्दळीची आहे आणि या ठिकाणी दुपारी 3 वाजता इतका ट्रॅफिक आहे। तर संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला इकडे शॉपिंग मॉलला अत्यंत जास्त प्रमाणात गाड्या येतात त्यावेळेला त्यांना पार्किंगसाठी पैसे भरून जायचं नसतं, म्हणून ते गाड्या बाहेरच पार्क करतात आणि रहदारीला गैरसोय होते। काही लोकांना विचारूया की या ठिकाणी त्यांनी गाड्या का बरं लावल्या आहेत। माझे समोर एक गाडी लावलेली दिसते, मी त्यांना विचारतो। ते पार्किंगला पॅक झालेले ते पार्किंग पॅक झालं असं म्हणतोय तो, याचा अर्थ असा की गाडीचं पार्किंग करायला आतमध्ये जागाच उपलब्ध नाही, जागाच नाही आणि पार्किंग फुल आहे। ज्या ज्या ठिकाणी नाशिक शहरामध्ये मॉल निर्माण झालेले आहेत त्या ठिकाणी पार्किंगच्या समस्या या मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेल्या आहेत। त्र्यंबक नाक्याचा मोर मॉल नाही तर असेच मॉल कॉलेज रोडला बिग बाजार मॉल बरेच वर्षापासून आहे। तसंच नुकताच झालेला सिटी सेंटरचा मॉल उंटवाडीत आहे, त्या ठिकाणी काही बहुत फरकाने अशीच परिस्थिती आहे। मॉलच्या मालकांनी सदर अशा प्रकारचा पाटी लावून त्यांची जबाबदारी संपली असं जाहीर केलं आहे। महापालिकेने जेव्हा अशा शॉपिंग कॉम्प्लेक्सेसला, थिएटरना आणि मॉलना परवानगी दिली त्यावेळेला प्रत्येक दुकानाला विचारलं होतं का या ठिकाणी तुम्ही पार्किंगची काय सोय केली आहे। मल्टिपल पार्किंग डेव्हलप करणे आणि ज्या ज्या ठिकाणी कोंडी होते त्या ठिकाणी, उदाहरणार्थ मॉलच्या ठिकाणी कोंडी होते तर तिथे जे मॉलची जी पार्किंग आहे ती वापरण्यावर पोलिसांनी बंदी टाकणे, की बाहेर रस्त्यावर पार्किंग करता कामा नये। जी काही मॉलची पार्किंग आहे त्या ठिकाणीच त्यांनी पार्किंग केलं पाहिजे। नाशिक शहराचा पार्किंगचा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूप धारण करीत आहे आणि पोलीस खाते व मनपा हे एकमेकांवरती या प्रश्नाची उकल ढकलत आहेत। IBN लोकमतसाठी मी अजित पत्की, सिटीजन जर्नलिस्ट।